तर मित्रांनो 15 ऑगस्ट आहे आणि गडिंग्लजमधील अशी एक शाळा आहे. तर जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर मुलांनी आपलं नाव कमवलेलं आहे. पण शाळेतील विद्यार्थी जर तुम्ही पाहिलात तर नक्कीच तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. शाळेत पाऊल ठेवल्या ठेवल्या एक क्षण मी निशब्द झालो, कारण डोळे मिटून चाललेली ही प्रार्थना, जो काही संघर्ष आहे तो तुम्हाला इथं दिसतोय. सगळ्या गोष्टींसाठी मित्र का असावेत याचं चांगलं उदाहरण इथं पण तुम्हाला पाहायला मिळेल. कारण अशा मुलांना शक्यतो घरामध्ये कोंडून ठेवलं जातं, पण ज्या वेळेला ही मुलं शाळेत येतात आणि मित्रांच्यात रमतात त्यावेळेला ह्या मुलांच्यामध्ये बरेचसे बदल झालेले आपल्याला जाणवतात. आणि हे आता आपण पाहणार आहोत की या मुलांनी काय काय मिळवलेलं आहे. चला. मी अरुणा कांबळे या चैतन्य अपंगमती शाळेमध्ये मुख्याध्यापकाचं काम करते. 21 प्रकारचे दिव्यांगत्व आहेत. त्याच्यातली ही जी बौद्धिक अक्षम्य मुलं आहेत हे सर्व प्रकारच्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवू शकतात. आमच्या शाळेतील मुलं जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, त्याचबरोबर स्पेशल ऑलिम्पिकमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी मिळवलेली आहे आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन देखील खेळून आलेले आहेत. तर मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट आहे. त्यानिमित्ताने या मुलांना केस कटिंग वगैरे केलं जाते आणि इथं ज्या मॅडम आलेल्या आहेत, एक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणतो, त्या पद्धतीने एक सामाजिक कार्य म्हणून त्या इथं करतात. खरंच मला खूप छान गोष्ट वाटली. या मुलांच्यासाठी नक्की तुम्ही काहीतरी करा. मी सांगणार नाही की तुम्ही हेच करा. इथं मी नंबर वगैरे दिलेले आहेत कमेंटमध्ये, तुम्ही या आणि नक्की यांच्यासाठी काहीतरी करा. काही नाही झालं तरी स्वतःला शोधण्यासाठी या मुलांच्या मध्ये नक्की एकदा तुम्ही येऊन जा. हॅलो, मी विद्या खानोलकर आणि ही आहे माझी टीम. तर आपणही काहीतरी समाजाचे देणे आहोत या उद्देशाने मी हे कार्य करत आहे. तुम्हालाही काही मदत करायची असेल तर या स्कूलला येऊन तुम्ही भेट देऊ शकता, मदत करू शकता. मित्रांनो, ही जरी मुलं दिव्यांग असली तरी यांनी मिळवलेल्या कला ज्या आहेत त्या बघण्यासारख्या आहेत. त्यामुळं तुम्ही नक्की एकदा या शाळेत या आणि स्वतःला देखील शोधा. आता आपण पुढं थोडं यांच्या ज्या काही नकला वगैरे केलेल्या आहेत ते पाहूयात. चैतन्य अपंगमती विकास विद्यालय गडिंग्लज या शाळेचा मी सचिव असून ही शाळा 1991 पासून गडिंग्लजमध्ये सुरू आहे. पण स्वतःची इमारत नसल्यामुळे ही शाळा सध्या कडगावमध्ये सुरू आहे. स्वतःच्या इमारतीसाठी आणि जागेसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जर मदत केल्यास गडिंग्लज, आजरा, चंदगड, कागल या भागातील विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश देणं आणि त्यांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं योग्य पद्धतीनं होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सगळ्या मित्रांना शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.